हे गाईज, मी आत्ता आलेली आहे रॉक हिल रिसॉर्टला आणि इथे तुम्हाला एक्झॉटिक ॲनिमल बघायला भेटतील. तसेच इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसुद्धा आहेत आणि यांच्याकडे 3 प्रकारचे कॉटेजेस आहेत. तर तुम्हाला मी इथून पुढे दाखवणार आहेत इथे कोणकोणत्या प्रकारचे कॉटेजेस आहेत. चला मग आपण सुरुवात करूया. आलेले आहे मी रॉक हिल रिसॉर्टला आणि या रिसॉर्टला इथे तुम्हाला 3 टाईपच्या रूम बघायला भेटतील. त्यातली ही पहिली रूम आहे आणि ह्या रूममध्ये तुम्हाला 3 लोकांची कॅपॅसिटी आहे. तर आपण यांची ही पहिली रूम एक्सप्लोअर करूया. इथे 2 लोकांचा बेड आहे आणि इथे 1 पर्सनचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मस्त असा AC अवेलेबल आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे त्यांचं बाथरूमसुद्धा बघू शकता. इथे तुम्हाला टॉवेल अवेलेबल आहे, गीझर आहे आणि इथे शॉवरसुद्धा अवेलेबल आहे. आणि यांच्या इथे ह्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला फेसवॉश, शॅम्पू, कंडिशनर या गोष्टीसुद्धा आहेत. मस्त अशी रूम आहे. तर आपण यांची दुसरी रूम एक्सप्लोअर करूया. चला. तर इथे तुम्हाला 4 लोकांची फॅसिलिटी आहे आणि 4 लोक तुम्ही इथे पूर्ण प्रॉपर पद्धतीने स्टे करू शकता. यांचे खूप छान बेड आहेत आणि वुडनचं पूर्ण यांनी स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आणि यांचं आपण बाथरूम एक्सप्लोअर करूया. बाथरूममध्ये तुम्हाला इथं शॉवर आहेत आणि जुन्या काळामध्ये जी पितळेची भांडी असतात ती इथे आहेत. आलेली आहे यांची तिसरी जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये, म्हणजे हा यांचा मोठा बंगलो आहे. इथे फ्रेंड्स फॅमिलीसाठी हा परफेक्ट आहे. चला आपण यांचा हा बंगलो एक्सप्लोअर करूया. बघू शकता तुम्ही, खूप छान मोठा असा आहे. खूप छान स्ट्रक्चर आहे यांचं, बघू शकता. हा मोठा हॉल आहे. यांची सेकंड रूम आहे. इथे तुम्ही 5 लोकांसोबत सुद्धा राहू शकता. हे सिंगल 3 बेड आहेत आणि हा डबलचा एक बेड आहे. किचन रूम म्हणजे डायनिंग रूम. इथे तुम्ही जेवण वगैरे करण्यासाठी हा मस्त डायनिंग एरिया आहे. हा बंगलो खूप मोठा स्पेशियस आहे. टोटल इथे 5 लोक आणि इकडे 5 लोक, असे टोटल 10 लोकांची इथं मोठी फॅसिलिटी आहे. म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा जास्त लोक राहू शकतात. यांच्याकडे एक्स्ट्रा बेडसुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता इकडे सिंगल 3 बेड आहेत आणि इथे डबल 2 बेड आहेत. आत्ता आपण चालवले आहे त्यांच्या रॉक हिल रिसॉर्टच्या कॅफेमध्ये. चला. नमस्कार, माझं नाव आनंद मोहिते आहे. रॉक हिल ॲडव्हेंचर अँड रिसॉर्ट या रिसॉर्टचा मी मॅनेजर आहे आणि प्लस ॲनिमल एक्सपर्ट्स आहे. आणि इथे आपल्या इथे बरेच एक्झॉटिक ॲनिमल्स आपण ठेवलेले आहेत जेणेकरून लोकांना ते बघायस भेटेल. हे आपल्याकडे बॉल पायथन्स आहेत. जे बॉल पायथन हे नेटिव्ह आहेत आफ्रिका कंट्रीतले आणि त्याच्यामध्ये कलर व्हेरिएशन आहेत. हे कलर पॅटर्न्स आहेत वेगवेगळे. तर याच्यामध्ये हे पॅस्टल बॉल पायथन आहेत, पायड बॉल पायथन आहेत आणि इथे तुम्ही बघू शकतात नॉर्मल मॉर्फ बॉल पायथन, अल्बाइनो बॉल पायथन्स आहेत. आणि तसेच आपल्याकडे हेजॉक्स करून प्राणी आहेत जे त्यांच्या अंगावर छोटे बारीक काट्यासारखा एक केसांचा प्रकार असतो जे स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी ते वापरतात.
आणि हे सर्व एक्झॉटिक आहेत, बल्कि नाही इंडियन्स. हे ब्लू अँड गोल्ड मकाऊज आहेत जे सदर्न अमेरिकामध्ये ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये हे तिकडचे प्राणी आहेत आणि हे आपल्या इथे एक्झॉटिक कॅटेगरीमध्ये लीगलाइज आहे. जसे हे लिझर्ड बघू शकतात, हे ग्रीन इग्वानाज आहेत. हे सदर्न अमेरिकन आहे, अमेरिकाचे हे नेटिव्स लिझर्ड्स आहेत. इकडे इकडे